माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना एवढंच सांगणं आहे की तुम्ही कानात, नाकात, हातात, पायात लेकरच्या काही घालू नका. कारण की आपण खूप सारे जण म्हणतो की चांगलं असतं म्हणून. तर आपल्या हृदयाच्या कानातली बाई काढून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. काय केलं असतं ना? काय केलं मी ना? काय केलं सांग तसं. काय केलं? पाय भाऊ झाला पा. भाऊनी झाला त्याले पाय जरा. या कानामध्ये बाई नाही आहे, माझ्या कानामध्ये एक बाई आहे. काय झालं मग? त्याची काय एक कुठे गेली? तुम्ही त्याला विचारा, मला काय विचारा. तर याच्या कानातली बाई कोणतरी काढली आहे. का रे बेटा? तो काही सांगत नाही आम्हाला. आपण विचारा काय तर काही अजून त्याला स्पष्ट बोलता येत नाही. तू पडला. मग तुमच्या देखता विचारतो मी एकदा. ऋतू ते कानातली बाई कोण काढली बेटा? कोण काढली? तो कोण काढली? ते काय सांगता का त्याला? तर बा ते अजून त्याला सांगता येत नाही. तर त्याला चिंकोरा गिंकोरा तुटला असेल काळ्याच्या बाबतीत भाऊ झाला म्हणते. पण कोण काढली हे काही त्याला सांगता येत नाही अजून. मला असं करायला नाही पाहिजे कोण. काय मला सांग उभा आहे. तुझ्या कानातलं कोण काढलं बेटा? तू सांगायला तुमच्या कानात काही नाहीये. हे बा अजून त्याची बुद्धी नादा नाही एकदम. आणि पडलेला सुद्धा तुझ्या तोंडाला. आणि सगळे हातजारीचे काम त्यामुळे झालं आहे. आता मला काय माहिती त्याच्या कानातलं कोणी काढून घेईन म्हणून. तुला कोणाची इच्छा म्हणून की काढून ठेव काढून ठेव. शाळेत जाते हिजात जाते तर आपण हात लावू देत नाही बा. काय करसान? हा आपण हात लावू देत नाही. आता तिकडे काढून ठेवतात ते हात लावू द्यायला नाही. मग त्यानं कशी काय काढून दिली कोणाला? काय सांगा जखम बी होईल त्या कानाली. बरेच पण मला लेकरला काही झालं नाही बापा. ते कशाने तरी कतरली कोणतरी. काय सांगा बघा ना कसं झालं कान बी. म्हणजे कान घरी आला तो मला मम्मी मग कान दुखा लागला. तर मी पाहिलं तर ते कानाला त्याच्या. चांगलं काम केलं ना तू. चांगलं केलं ना काम. काय बेटा? हा ह्याने ठेवलं तर कशाला लेकरा पाहिजे. जात असतं नाही पकडून शाळेत बी त्याला राणी घेऊन जाती. राणी तिथे घेऊन जाते तू शाळेमध्ये. तिने बी लक्ष ठेवलं नाही. काय करसान मग? ती स्वत पाठवून तिने काय काम केलं? पप्पा राणी इकडे ये. चल आडी जरा इकडे राणी. पा कशी पळून गेली. काय करसान? बरं मार म्हणून काय वापस येत नाही. काय करसान? आणि तिला समजत काय नाही. काय करसान? तू लक्ष ठेवू येत नाही पोरावरती. तू शाळेत असं कसं माहित नाही तुला? शाळेत गोटे खेळायला जाते काय तू? आणि तोंडाला गेले लागेल त्याच्या. रोड तडच काल त्याला घरी घेऊन आली. तोंडाला कसं काय लागलं ते? पडलं म्हणतो ती म्हणजे पडला नाही. पळत आहे का ते? पडला म्हणते मग. हे असे इकडे तिकडे लेकरा सोडून द्यायला मी असे काम होता मग. तरी मी त्याच्या गावातला ओम काढून घेतला आणि ठेवून दिला घरामध्ये. पण त्या बाया म्हणलं पक्की आहे, त्या काही निघायचं ते नाही. तर ते जे व्हायचं तेच झालं. काय करसा? हे बघा ना कान कसं झालं त्याचं आहे. थांब रे बेटा. का रे तुला समजतंय कोण काढलं तर? हा हा काय केलं? राणीनं शाळेत नेलं आणि काय केलं तुले? असं असं झोपायलं. कोण झपाडलं? कोण झोपायलं? राणी काढली काय? राणी काढली का? राणी राणी झोपलती का? धाकान पाशी येऊन राहिली. राणी झोपलती. राणी झोपलती. धाकान पाशी येऊन राहिली त्या. हा ना काय करसा? तिला माहिती कुठून बरं का कांदा काय का? आता तुम्ही गोडी म्हणून लावून त्याच्या कानात काढा. तुम्हाला हात सुद्धा लावू देत नाही. काढू बरोबर ते हरपून का रे? आपल्याला घरी काढता येते काय? सोनार दुकान जाऊन काढून घ्या मग एकदा. हे पानं बरं की कानाला लागून हात बी लावत नाही. काय करसा? चिमटा तुटेल असेल तर दिसा सर सुट्टी होय बा. सांगा परी काय काम झाले काय नाही. हातान झाले काय करसा? तुमच्या घरी मित्रांनो लेकरं असेल ध्यान ठेवतं जरा लहान लहान. हे तुमच्या सोबत बी होऊ शकते असं. हो बा. म्हणजे आमच्या सोबत हे पहिल्यांदा झालं असं. बाकी आमच्या मनात अशी शाळेत गेल्या पण यांना काही झालं नाही. आयुष सुद्धा गेलं. आयुष काय झालं नाही. आणि आमच्या मनात काही अजून अशी शंकाही नव्हती की बुवा कोणी कानातलं काढेन की काय. बरं गळ्यातलं काढू शकतो आपण. काय समजा दोरा गिऱ्याने काढू शकतो. पण कानातलं कसं काय काढू? कोंडा मारलं कसं काय काढलं त्याचं त्याला माहिती विचारायला. काय करसा आपण तरी? मला ते काटलं ते कशाने तरी. पण मग बरं की कानाला धक्का लागला.
तर सांगता मी येते बरोबर. त्या कोमलने सांगणं पडेल की त्या परीचे कानात काढून घे म्हणून, पण ती का जाते म्हणा घरच्या बाहेर, पण ती बी शाळेत जाते म्हणा. झपेल मध्ये कोण काढलं गेलं तर नाही घरातलं. घरात कशाला, घरात करून देऊ आपल्या, आम्ही आणायला का तुम्ही घरात कोणी येत नाही आपल्या. काय रे त्याला काय समजते बरं. तर बघू शकता तुम्ही, बघितला असेल आपला व्हिडिओ, जे करून आपल्या रुद्रच्या कानातली बाळी, की जी बाळी आहे ती बाळी कोणतरी काढून घेतली त्याच्या कानातली, पण एकच काढलेली आहे, 2 नाही काढल्या. तर तेच त्याच्या कानाला की असा चिमटा बसला काय सांगा. तर कानात रक्तसुद्धा येत होतं त्याच्या, आणि कान सुजलासुद्धा होता. आता थोडा फरक पडलेला आहे. पण याच्यावर तुमच्या दाजीने खूप सारं भाषण ठोकलेले आणि खूप मला बोलले ते, कारण ते मला आधीच म्हणले होते ती चुकी माझी झालेली आहे, ती मान्य करते मी, कारण की ती माझी चुकी होईल आणि ती माझ्याकडूनच होईल. तर तुम्ही म्हणता ती कशी काय ताई, तर मला त्यांनी पहिलेच सांगितलं होतं की तू याच्या कानातल्या बाळा काढून घे म्हणे. हा शाळेत जातो, दुकानात जातो, एटात हिंडतो, तर तू याच्या बाळा काढून घे. पण मला अजून असा अनुभव येईल नव्हता की त्याच्या कानातली बाई कोणी काढून घेईन म्हणून. तर मी काही लक्ष दिलं नाही, तरी मी त्याच्या गळ्यात 1 ग्रॅमचा ओम होता तो काढून ठेवलेला आहे. पण कानातले म्हणलं फिट आहे आणि कडी कोणाची कोणी काढणार आहे म्हणलं, तर त्याच्या कानातले कोणतरी काढून घेले आणि ते कानात काढून घेतले, त्याचे जखम होईल त्याच्या कानाले. तर तो कानाला पाऊससुद्धा देत नाही आणि हातसुद्धा लावू देत नाही, आणि त्याला बोलतासुद्धा येत नाही स्पष्ट की यानं काढली त्यानं काढली म्हणून. तर याच्यावरती सगळेजण खूप सारे बोलले मला, पण आता गलती आपल्याकडे झाली तर गोष्टी ऐकून घेणे भाग आहे आपल्यावरती, कारण त्याचा काय करणार याच्यावरती आपण. पण असं कोणी करायला नाही पाहिजे, लेकराचं नाही पाहिजे. आता आपल्याला माहिती सोनं एवढं महाग व्हायले, तर साहजिक आहे, पण असं नव्हतं करायला पाहिजे की त्याच्या कानातली बाई काढून घेतली म्हणून. असं करायला नव्हतं पाहिजे कोण बी. पण आता जाऊ द्या, त्याच्यावर काय बोलणार नाही आपण. तेवढ्याच्या तरी 1 ग्रॅमचे म्हणजे 1 ग्रॅममध्ये म्हणजे 1.5 ग्रॅममध्ये 2 आहे, तर समजा पाऊण 12ने हिस्सा आहे तो, बाकी एकच काढलेली. मला कदाचित असं वाटतं की दोन्ही काढायचा प्रयत्न केला अशी, पण तो रडला गिडला अशी आणि त्याला लागेल सुद्धा तोंडाले. आणि तो शाळेत एकटा जात नाही, आपल्या राणीसोबत जातो. राणीने काय तीर मारला काय सांगा शाळेत जाऊन रेकायम काम, तर मी त्याला एकट्याला कधीच पाठवत नाही शाळेमध्ये, कारण की मला माहिती आहे त्याला समजत नाही म्हणून. आणि शाळा इथून खूप लांब आहे, इथून तरी आपल्या आईच्या घरापासून तर जेवढी ती शाळा तरी ॲटो लागतो इतकं लांब आहे, म्हणजे 15 मिनटं लागतात, 15-20 मिनटं शाळेत जायले, इतकी लांब आहे. तरी एवढं कारस्थान होईल. तर याच्यावरती बोललीसुद्धा खूप भेटले मला, पण आता काय करणार आपण, ना इलाज आहे. आणि आता दुसरी काढायची तर दुसरीला हात लावू देत नाही येतो, पण तीच कशी काय काढू दिली काय सांगा. तर त्याचा पुरं कानसुद्धा होता, आणि तुमचा चेहरासुद्धा पाहिला असेल व्हिडिओमध्ये, पुरं तोंडाले असं हे पुरं त्याचं लागेल त्या तोंडाले, फुटालीसुद्धा. तर तिकून आला रडला होता, नुसता रडतच जाय. तरी मी त्याला औषध तूप गिप लावला तोंडाले, म्हणजेच मलम लावून दिला, थोडाफार फरक पडला त्याला. आणि आता कानात सुद्धा थोडंफार बरं आहे. आता इकडले गोडमूड लावून एकदा सोनार दुकानात नेणं पडेल त्याला, आणि ती बाई त्याची काढून घेणं पडेल, नाही तर तीसुद्धा कोणाला कमी पडती. तर आता आपण याच्यावर काही बोलणार नाही आहे. पडली तर पडली, घेतली विचारायचं भलं हो, तेवढा त्याचं मन भरलं असेल तो. तरी 3-3.5 म्हणजे 4-1 हजारची बाई होती ती. आणि तुम्हाला तर माहिती सोन्याचं भाव किती आहे चालू म्हणून सध्याले, सोन्याला खूप डिमांडमध्ये यायले. पण आता काय करसान, काढून घेतली त्याची. तर पण एवढं भलं झालं की आपल्या रुद्रला काही झालं नाही, आणि त्यानं माझ्या रुद्रला काही केलं नाही. पण एवढं होतं लोकांच्या कानाला चिमटाच बसलेला आहे, कान चिरला असतं तर काय केलं असतं आपण, म्हणजे त्याची असं म्हणजे रक्त निघत जाय, पण काही जास्त नव्हतं, मामुलीचं होतं. ती कशी काय केली काय सांगा, याच्यावरती की आपण काही हे नाही करणार. पण आता असं नव्हतं करायला पाहिजे माझं तरी म्हणणं आहे. माझं एवढंच, माझ्या जेवढी यूट्यूब फॅमिली त्यांना एवढंच सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही तुमच्या लेकराच्या अंगावर काही सोनं ठेवू नका. सोनं म्हणा की चांदी म्हणा ठेवू नका, कारण की दुनिया खूप बेकारनी गेले. सोन्याचं म्हणलं ना, सोन्याचं एकदम अति व्हायले की लोकायले काहीच पुरत नाही लेकराचं, लहान लेकराचं. आणि जेवढं तुमचं लेकरू बोलकं होईल तरी तुम्ही त्याला काही सोनं नाणं घालू नका. माझं एवढंच म्हणणं आहे, सोनं नसेल तर लेकराच्या अंगावर काहीच ठेवू नका. आणि मेन म्हणजे शाळेत जात असते, हिंडत फिरत असतील ना, कोणावरतीच भरोसा ठेवू नका. जेवढे माझ्या बहिणी ताई असतील आणि जेवढ्या लेडीजले लहान लहान लेकरं आहे, मला माहिती आहे माझी जेवढी यूट्यूब फॅमिली आहे त्याच्यात खूप साऱ्या अशा बायका आहे की त्यांचे लहान लहान लेकरं आहे. कारण त्या मला कमेंट करून नेहमी विचारतात आई काय झालं, कसं काय झालं. माझीसुद्धा मुलगी एवढीच आहे, माझासुद्धा मुलगा एवढाच आहे, म्हणून एवढं शाळेत जातो, तुमचा मुलगा किती ते असं सगळेजण विचारता. तर त्यांना सगळ्यांना सांगणं चालू आहे की तुम्ही ताई तुमच्या लेकराकडे लक्ष द्या. आणि हां, कानामध्ये, नाकामध्ये, गळ्यातमध्ये काहीच घालू नका लेकराच्या, कारण की जीव आहे तर सगळंच आहे. म्हणून सध्या सोनं घालूच नका, जेवढं लेकराला चांगलं समज येत नाही तेवढं.
आणि माझ्यासुद्धा अजून एकदा सुद्धा असं झालेलं नाही आहे, कारण की रानू सानू चौघीच बहिणी त्या शाळेत गेल्या तर त्यांचं काहीच हारपेल नाही आहे. पण आपल्या रुद्रच्या कानातलं कोणीतरी काढून घेतलेलं आहे. काढून घेतलं म्हणा की काय म्हणा, काय सांगा, फक्त एवढं की तिच्या कानाला काही जास्त जखम गिपम नाही झाली. तर हेच तुम्हाला सांगणं चालू होतं. याच्यावरती विशेष मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या लेकराच्या काना नाकात काही घालू नका, एवढंच माझं म्हणणं आहे. तर याच्याकरताच मेन व्हिडिओ मी याच्यासाठीच केलेला आहे की तुम्ही तुमच्या लेकराला जपा म्हणून.